बातमी नाराजी नाट्याची आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारींच्या मुलानं एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे। जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं, मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही, अशा शब्दात मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, काय नेमकी ही नाराजी आहे? काय नेमकं हे नाराजी नाट्य आहे? तन्मय, आपल्याला माहिती आहे की भाजपचे जे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आहेत माधव भंडारी, त्यांनी अनेक वर्षापासून भाजपची बाजू जी आहे ती विविध माध्यमातून मांडलेली आहे। मात्र त्यांचा मुलगा जो आहे चिन्मय भंडारी यांनी एक ट्विटरवरती पोस्ट लिहिलेली आहे, सविस्तर अशी पोस्ट आहे। या पोस्टमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की जवळपास 12 वेळा ज्यावेळी पक्षाकडून विधानसभा, विधान परिषद किंवा राज्यसभेच्या उमेदवारांचा भाजपचा उल्लेख येतो, त्यावेळी माधव भंडारी यांचं नाव चर्चेत येतं। मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळत नाहीये। जवळपास 50 वर्षापासून माधव भंडारी हे जे भाजपशी संबंधित आहेत, जनसंघाशी संबंधित आहेत, अनेक त्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत अशा पद्धतीचा उल्लेख आहे। मात्र त्यांना उमेदवारी दिली जात नाही, यावरून एक नाराजी जी आहे ती चिन्मय भंडारी यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांची जी खदखद आहे ती व्यक्त केलेली आहे। अगदी धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।